गाव करील ते राव काय करील अशी एक म्हण आहे। एखादी गोष्ट नागरिकांनी मनावर घेतली तर त्याला यश येतच असा या म्हणीचा सारांश। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात त्याचा प्रत्यय आला। संपूर्ण देशात मोदींची लाट असतानाही कोल्हापुरातील मतदारांनी गेली 10 वर्ष राबणाऱ्या धनंजय महाडिक यांच्या पदरात मताचं दान टाकलं आणि त्यांच्या कष्टांना न्याय दिला। शिवाय धनंजय महाडिक यांना विजयी करण्यासाठी दोन्ही काँग्रेसनं आघाडी धर्म मनापासून पाळला। धनंजय महाडिक यांचं वैयक्तिक नेटवर्क, त्यांनी केलेल्या कामाची जाणीव आणि सुनियोजित प्रचार यामुळे धनंजय महाडिक स्पष्ट बहुमतानं विजयी झाले। देशभरात दोन्ही काँग्रेसच्या वाट्याला अपयश आलं असलं तरी वैयक्तिक प्रतिमा आणि जोडलेली माणसं यामुळे धनंजय महाडिक यांनी विजय खेचून आणला। पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो। सहकार चळवळ स्थिरावलेल्या या किल्ल्यात काँग्रेसची पाळंमुळं घट्टपणे रुजली आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनेक राजकीय घडामोडी झाल्या। त्यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट मिळालं आणि गेल्या 10 वर्षातील त्यांच्या सामाजिक जाणीवेला राजकीय पदाची दिशा मिळाली। देशभरात नरेंद्र मोदी यांची लाट होती, त्यामुळे कोल्हापुरातही अनेक जण धनंजय महाडिक शिवसेनेत हवे होते असे म्हणायचे। पण धनंजय महाडिक यांनी गेल्या 10 वर्षात केलेली कामं, राबवलेले उपक्रम, जोडलेली माणसं या शिदोरीवर आपली उमेदवारी लोकांच्या मनावर बिंबवली। दोन्ही काँग्रेसनंही एकदिलानं काम केलं। गृहराज्यमंत्री सतेज पाटील, राजे विक्रमसिंह घाडगे, PN पाटील, विनय कोरे, मालोजी राजे असे सगळे नेते एकत्र येऊन काँग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून धनंजय महाडिक यांच्या प्रचारात उतरले। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते नामदार हसन मुश्रीफ यांनी तर धनंजय महाडिक यांची निवडणूक मनावर घेऊन ती अत्यंत प्रतिष्ठेची केली। महाडिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट मिळवून देण्यापासून ते त्यांना विजयी करण्यापर्यंत नामदार मुश्रीफ यांचा सिंहाचा वाटा आहे। देशभरात मोदी लाट असताना महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ 4 उमेदवार विजयी झाले। त्यामध्ये कोल्हापूर मतदारसंघाबाबत साऱ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं। मात्र धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरात स्वतःचा करिश्मा असल्याचं सिद्ध करत मोदी लाटेतही विजय खेचून आणला। त्यासाठी गेल्या 10 वर्षात उभा केलेला सामाजिक कार्याचा डोंगर, संघटित युवा शक्तीचं जाळं, भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून केलेलं महिला संघटन आणि मतदारांशी थेट संवाद याचा उपयोग झाला। कोल्हापुरातील जनतेनंही आपला खासदार म्हणून सक्षमतेचा माणूस असावा यासाठी लाटे पलीकडे जाऊन केवळ धनंजय महाडिक यांच्याकडे बघून भरभरून मतदान केलं। परिणामी महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्यावर 33,000हून अधिक मताधिक्य मिळवून धनंजय महाडिक विजयी झाले। या विजयामागे अनेक राजकीय कंगोरे आहेत। शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आहे, पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाची बाब ठरली ती उमेदवार म्हणून धनंजय महाडिक यांची प्रतिमा, त्याला अरुंधती महाडिक यांच्या महिला आघाडीनं दिलेली साथ आणि युवा शक्तीच्या माध्यमातून तयार झालेल्या हजारो तरुणांची फौज। त्यामुळेच काँग्रेस आघाडीचा देशभरात धुव्वा उडाला असला तरी कोल्हापुरात मात्र धनंजय महाडिक यांचा विजय सुकर झाला। बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह रवी कुलकर्णी।